दिवसांच्या मंत्रिमंडळामध्ये 20 नव्या चेहऱ्यांना संधी मिळालेली आहे आणि भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि नितेश राणेंना संधी देण्यात आली आहे। शिवसेनेकडून संजय शिरसाट, भरत गोगावले, योगेश कदम यांना सुद्धा मंत्रिपदाची संधी मिळालेली आहे आणि राष्ट्रवादीकडून दत्तात्रय भरणे, इंद्रदिल नाईक यांना सुद्धा पहिल्यांदाच मंत्रिपद मिळाले आहे। आणि आज 39 नव्या मंत्रिमंडळाच्या नेत्यांनी शपथ घेतलेली आहे। भाजपचे सगळे आपण मंत्री पाहतो, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, गणेश नाईक, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, मंगलप्रभात लोढा, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, अतुल सावे, अशोक उईके आणि 39 नेत्यांनी जी शपथ घेतली आहे। भाजपच्या 19 आमदारांचा या मंत्रिमंडळामध्ये समावेश असणार आहे। शिंदेच्या शिवसेनेच्या 11 आमदारांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश। महिन्यात सुद्धा त्याला डिस्यू मिळू शकतो। काम करा, काम ही तुमची ओळख असली पाहिजे, हे शिंदे साहेबांनी आम्हाला शिकवणूक दिलेली आहे आणि त्या पद्धतीनेच आम्ही काम करणार। कोणतं खातं मिळणार आहे त्याची आता संध्याकाळी किंवा उद्या घोषणा होईल। आणि हे सगळे भाजपचे नवे मंत्री आशिष शेलार, शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, संजय सावकारे, रितेश राणे, पंकज भोयर, माधुरी मिसाळ, आकाश फुंडकर आणि मेघना बोर्डीकर या चेहऱ्यांना नव्यानं संधी मिळालेली आहे। आणि त्यानंतर 33 कॅबिनेट पदं आणि 6 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे। भाजपचे 19 आमदार, शिंदेच्या शिवसेनेचे 11 आमदार आणि अजितदादांचे 9 आमदार यांचा या मंत्रिमंडळामध्ये समावेश आहे। अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली, जवळजवळ 39 पैकी 20 चेहऱ्यांना नव्यानं संधी मिळाल्याचं कळत आहे। आणि नागपूरच्या राजभवनामध्ये हा भव्य शपथविधी आज पार पडलेला आहे आणि या शपथविधीची सांगता झाली। ऐसा लगता है कि एक पूरा प्रॉपर मंत्रिमंडल का विस्तार भी हो चुका है, इसलिए काम करने में थोड़ा आसानी रहेगी। ज़्यादा मंत्री रहेंगे, ज़्यादा विभाग उनके पास रहेंगे तो काम करने में आसानी रहेगी। जितने भी चैलेंजेस आएंगे, अभी पहले ऐसा था कि मैं एमएलए था तो मुझे कॉन्स्टिट्यूंसी पे ध्यान देना पड़ता था, लेकिन अभी मंत्री हो गया हूँ, राज्य मंत्री हो गया हूँ, तो जिम्मेदारी बड़ी हो गई है, पूरे महाराष्ट्र पे ध्यान रखा जाएगा। लेकिन इससे भी ज़्यादा बढ़ के ये है कि अभी मुझे पोर्टफोलियो कौन सा अलॉट होता है उसके ऊपर डिपेंड है। पोर्टफोलियो मुझे लगता है 1-2 घंटे में अलॉट हो जाना चाहिए, क्योंकि कल से सत्र शुरू हो रहा है। तो पोर्टफोलियो आने के बाद उसके आगे की दिशा डिसाइड करेंगे। थैंक यू। आणि शपथविधी पूर्ण झाल्यानंतर या मंत्र्यांनी दिलेल्या सगळ्या प्रतिक्रिया माध्यमांना सगळे आनंद व्यक्त करतायत भाजपचे हे नवे मंत्री। दिल से मैं उनका शुक्रिया अदा करता हूं कि मुझ जैसे एक युवा हिंदुत्वरी विचार के कार्यकर्ताओं को इतनी मंत्री पद की जिम्मेदारी उन्होंने दी। अब इस जिम्मेदारी के माध्यम से हिंदुत्वरी विचार को हम और भक्कम करने की कोशिश करेंगे और उसके साथ महाराष्ट्र का विकास करेंगे। महाराष्ट्र को किस दिशा में लेके जाने की इच्छा है? महाराष्ट्र किस दिशा में जाएगा? घुसपैठी को लेकर भी इस समय क्या बताएंगे? वो आप थोड़ा देर मुझे दे दीजिए। आपके सामने ही मंत्री पद की शपथ दे दी है, 5 मिनट के बाद आप दिशा पूछ रहे हैं, पहले मुझे जाने का दिशा दे देंगे कि अच्छा हो जाएगा। भाजपचे नितेश राणे यांनी नुकतीच माध्यमांना प्रतिक्रिया दिली आणि मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आनंद व्यक्त केला। हे दृश्य या शपथविधीनंतर जी कॅबिनेटची बैठक होणार आहे, शिंदे साहेबांनी मला दिलेली आहे ती मी प्रामाणिकतेने पार पाडेल। या शासनामध्ये एक उत्तम काम आपल्याला कसं करता येईल आणि आपल्या जे विभागाची जबाबदारी आपल्याला देण्यात येईल त्या विभागामध्ये नवीन नवीन इनोव्हेटिव्ह संकल्पना कशा आणता येईल, त्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन करून सामान्य माणसाच्या आशा अपेक्षा कशा पूर्ण करता येईल यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे। आणि आहे त्या जबाबदारीचं पालन करून प्रत्येक माणसाच्या आशा अपेक्षा पूर्ण करून सरकारचा ग्राफ हा कशा पद्धतीने उत्तम होईल आणि लोकांच्या अपेक्षा कशा पूर्ण होतील त्यासाठी माझा प्रयत्न राहील। सरकारचा ग्राफ आणि खरं तर महाराष्ट्राचा ग्राफ कसा पुढे जाईल यासाठी प्रयत्न करणार म्हणाला। आता मंत्री झालेला कोणतं खातं मिळेल अशी अपेक्षा? जे खातं दिलं त्या खात्यामध्ये काम करायचं आहे, स्वतःसाठी काही मागायचं नाही। जे डिपार्टमेंट मिळेल त्या डिपार्टमेंटला न्याय द्यायचा आणि उत्तम काम करायचं। आपल्यासोबत नवनियुक्त मंत्री होते जयस्वाल, ते म्हणाले जे खातं मिळेल त्या खात्यात मी काम करेन आणि महाराष्ट्राचा विकास कसा होईल यासाठी प्रयत्न करेन। कॅमेरा पर्सन सतीश सुशांत सावंत, पुढारी न्यूज, नागपूर। नक्कीच। आणि बऱ्याच काळापासून प्रतीक्षा होती मंत्रिमंडळाची आणि हे मंत्रिमंडळ स्थापन झालेलं आहे। भाजपच्या 39 नव्या मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे, मात्र आता
उत्सुकता असेल ती खाते वाटपासंदर्भात, कोणत्या नेत्यांना, कोणत्या मंत्र्यांना कोणती खाते मिळतात याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आणि नुकतीच हा जो शपथविधीचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे, ही आत्ताची ताजी दृश्य शपथविधीच्या कार्यक्रमानंतरची. आणि त्यानंतर आता कॅबिनेटची बैठक सुद्धा होणार आहे. धनंजय मुंडे आपल्याला दिसत आहेत, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे सुद्धा शपथविधीनंतर आपल्याला पाहायला मिळतात. आता काही वेळातच कॅबिनेटची बैठक सुद्धा होणार आहे. या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये नेमके काय निर्णय होतात ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. ही दोन दृश्य स्क्रीनवर मंत्र्यांचा शपथविधी संपन्न झाला आणि त्यानंतर दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे आणि धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे आणि कॅबिनेट मंत्रीपद मिळालं. शेवटी आनंद तर असतोच, एक आनंद झालेला आहे. आणि ज्या इंदापूर तालुक्याच्या जनतेचं मी पहिल्यांदा आभार मानतो. आदरणीय अजितदादा पवार साहेब, तटकरे साहेब, प्रफुल्लभाई पटेल साहेब यांचे आभार मानतो. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ आणि दुसरे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांचाही आभार मानतो. आणि या पदाच्या माध्यमातून निश्चित प्रकारे जे काय आम्हाला डिपार्टमेंट किंवा जो हे मिळेल त्या विभागाच्या मंत्रिपदाच्या माध्यमातून या राज्याची, इंदापूर तालुक्याची जनतेची जेवढी काय सेवा करता तेवढं करण्याचा प्रयत्न मी निश्चित प्रकारे आणि प्रामाणिकपणे करेल. काही नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात सहभागी करून घेतलं आहे, तर दुसरीकडे त्याचवेळी छगन भुजबळ यांना मंत्रिपदातून डावलण्यात आलेलं आहे. काय नेमकं तुम्ही नवीन मंत्री झाल्यात काय? नाही, या बाबतीमध्ये आता मला एवढं शेवटी तो श्रेष्ठांच्या नेत्यापेक्षा त्यांना अजून काहीतरी वेगळं चांगलं काहीतरी भविष्यामध्ये असेल, त्यातनं काहीतरी नक्की पुढं काहीतरी चांगलं निघेल. त्यामुळे कदाचित तो निर्णय त्यांनी घेतलेला असावा. आणि पण भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, आम्हा सर्वांना निश्चित प्रकारे ते आदरणीय आहेत आणि आदरणीयच राहणार आहेत. धनगर समाजासाठी आणि विशेषतः महाराष्ट्रासाठी तुमचं विजन नेमकं काय असणार आहे? शपथ नहीं लिया है, जिनके नाम घोषित नहीं हुए, किस तरीके से देखते हैं इसको लेकर भी कई लोग? नहीं, हम एक फैमिली करके पार्टी में काम करते हैं. थोड़ा बहुत यहाँ वहाँ नाराजी होगी, लेकिन हम उसमें लीड करके उनकी नाराजी हम दूर करेंगे. उसमें कुछ भी प्रॉब्लम नहीं आएगा. हम फैमिली करके काम कर रहे हैं और फैमिली करके काम करते रहेंगे. किस खाते को लेकर बात की है, चर्चा की गई है, कौन से खाते? नहीं, वो तो पूरा अधिकार हमने एकनाथ शिंदे साहब को दे दिया है. एकनाथ शिंदे साहब जो कोई खाता देंगे वो महाराष्ट्र की जनता की सेवा के लिए हम काम करेंगे. मंत्री उदय सामंत यांनी सुद्धा माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे. आणि पक्ष जी जबाबदारी खांद्यावर देईल ती घेण्यासाठी मी तयार आहे असं सुद्धा उदय सामंत म्हणालेले आहेत. दुसरीकडे सरकारच्या चहापानाचा कार्यक्रम, हे सगळे मंत्री शपथविधीनंतर चहापानासाठी एकत्र जमलेले पाहायला मिळतात. आणि यानंतर त्यांची कॅबिनेट बैठक सुद्धा होईल. एकमेकांशी चर्चा करताना हे शपथ घेतलेले सगळे मंत्री. शपथ ग्रहण किए, अभी शपथ ग्रहण के बाद जिसने हमें इस पद पर पहुंचाए, उस तालुका का, राज्य का, जनते का जितनी सेवा करना आगे मेरे से होगी उतना मैं करने को करूंगा. वरिष्ठ नेताओं को जिनको अभी संधि नहीं मिली है, यही टर्म में, यही 5 साल में शिंदे साहब उनको भी संधि जरूर देंगे. और ऐसा जिनको अभी संधि मिली है उनको थोड़ा रुकने का, और जिनको अभी संधि नहीं मिले उनको बाद में संधि देने का, ये 5 साल के टर्म में हमने पूरा अधिकार, आज जिन्होंने शपथ ली है हम सबने पूरा अधिकार माननीय शिंदे साहब को दिया है. माननीय शिंदे साहब जो निर्णय करेंगे वो हमको जिम्मेदारी दी है. उसमें से सम्माननीय अजितदादा पवार ने मुझे भी कैबिनेट की जवाबदारी दी है और जो भी पार्टी का निर्णय होगा हम उसमें खुश रहेंगे और काम करेंगे. मराठीत सांगा, मंत्रिपदाची शपथ घेतली आहे, काय प्राथमिकता असणार आहे, काय लक्ष असणार? प्राथमिकता तर आपल्या जिल्ह्याची, मतदारसंघाची प्राथमिकता प्रत्येक मंत्र्याजवळ असतेच. परंतु युनिटी म्हणून किंवा सरकार म्हणून जे काही काम करायचं आहे ते काम आम्ही एकत्र बसून या ठिकाणी सर्वार्थाने पूर्ण करू. आणि महाराष्ट्र राज्यातल्या तमाम जनतेला निश्चितपणे आशादायी चित्र आपल्याला दिसेल अशा प्रकारचं काम आमच्या हातून घडेल.